सहकार क्षेत्राची शताब्दी आपण साजरी करतोय, सहकाराचे आपण गोडवे गातोय, पण अशा वेळीच सहकार क्षेत्राबद्दल गंभीर आक्षेप घेतले जात आहेत, आरोप होत आहेत। या सहकार क्षेत्राचा एक भाग असलेली साखर कारखानदारी, या साखर कारखानदारीमध्ये भ्रष्टाचार शिरल्याचा आरोप होतोय। अण्णा हजारे असतील, मेधा पाटकर, राजू शेट्टी यांनी आजारी कारखान्यांच्या विक्रीमध्ये 10,000 कोटींचा घोटाळा झाला असा गंभीर आरोप केलाय, चौकशीची मागणी केली आहे। काय वस्तुस्थिती आहे, काय कारणं आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्याकरता आपल्या सोबत दस्तूरखुद्द सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत, आपण त्यांनाच विचारणार आहोत। स्वागत आहे तुमचं IBN लोकमतमध्ये। नमस्कार। सहकार ही देणगी आहे, निश्चित ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे, हे सगळं बरोबर आहे, आपण त्याचं श्रेय घ्यायला पाहिजे। परंतु आता जो प्रश्न उपस्थित झालेला आहे की खरोखर तसं राहिलंय का शताब्दी वर्षामध्ये? कारण आरोप होतोय की सहकार क्षेत्र हे संपूर्ण सडलेलं आहे। गेल्या आठवड्यात तुम्ही पाहिलं असेल की IBN लोकमतशीच बोलताना अण्णा जर असं म्हटले की सहकार क्षेत्र हे पूर्ण सडलेलं आहे आणि तुम्हाला त्यांनी टार्गेट केलं या खात्याचे मंत्री म्हणून की अकार्यक्षम आहेत सहकार मंत्री आणि वाट लागली आहे सहकार खात्याची। याला काय उत्तर आहे? मुळात तर मला 2-3 गोष्टी ह्या माध्यमातून स्पष्ट करायच्या आहेत। एक तर सहकार खातं काही कोणती सहकारी संस्था चालवत नाही, हा एक गैरसमज लोकांच्या मध्ये निर्माण होतोय। सहकार खातं ही रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आहे, धोरण ठरवणारं डिपार्टमेंट आहे आणि लोकांच्या करता म्हणून सहकाराची चळवळ वाढवण्यासाठीचं हे खातं आहे। या राज्यामधलं सहकार खात्यानं कोणती संस्था बुडवली किंवा या राज्यामध्ये सहकार खात्यानं कोणती संस्था दिवाळखोरीत काढली असं एकही उदाहरण झालेलं नाही। त्यामुळे पहिल्यांदा आपण हे स्पष्ट केलं पाहिजे की सहकार खात्यानं हे काही बंद पाडलेलं नाही, परंतु काही सहकारी संस्था चालवणारे काही मुठभर संचालक मंडळ आहे की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने काम केलं आणि त्यांच्या चुकीमुळं काही संस्था बंद पडल्या। म्हणजे संस्था खराब आहे असं मानायचं कारण नाही, सहकार खराब आहे असं मानायचं काही कारण नाही, किंवा सहकारी कारखानदारी म्हणा किंवा सहकारी बँक म्हणा किंवा सहकारी पतसंस्था म्हणा, या सगळ्यांचे उद्देश खूप चांगले आहेत सांगतो। त्यामुळे ह्याला दोष देण्यात अर्थ नाही। मुळात तिथं जे विश्वस्त म्हणून जे बसले होते ते दुर्दैवानं काही लोक तिथं मालक झाले आणि त्या मालकीमुळे हा प्रकार घडला। एक दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की मला असं वाटतं की आता 100 वर्ष ह्या सहकाराला होऊन गेले। आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा परिस्थितीमध्ये आम्ही सहकार मेळावे घेतोय। का घेतोय मेळावे? कारण आम्हाला ह्याच्यामध्ये सुधारणा आणायची, आम्हाला ह्याच्यामध्ये जे चुकीचं असेल ते लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे, कुणी चुकीचं वागलं असेल त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। आणि आजही मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्राची जी प्रगती झाली, मी आकडेवारीने सिद्ध करून दाखवेल आपल्याला की ह्याच्यावर खुली डिबेट सुद्धा करण्याची माझी तयारी आहे। सहकार मंत्री म्हणून या खात्यानं महाराष्ट्राची आर्थिक प्रगती केलेली मला सांगा की चालणार नाही। सहकार मंत्री म्हणून तुम्ही याकडे लक्ष द्यायला पाहिजे, तुम्ही बघ्याची भूमिका घेतली असा आरोप होतोय। जेव्हा हे सगळे कारखाने मोडीत निघाले, बँकेने त्याचा लिलाव केला, तो लिलाव योग्य पद्धतीने झाला का? आणि मुळामध्ये ज्या मुठभर संचालकांनी हे कारखाने अडचणीत आणले त्या संचालकांवर तुम्ही का नाही कारवाई केली? सहकार मंत्री म्हणून तुम्ही जबाबदार नाही आहात का? बघ्याची भूमिका कोण घेतं आणि कारवाई कोण करतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। या राज्यामध्ये चुकीच्या चाललेल्या संस्थेवर सुद्धा प्रशासक नेमून आपण कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। ते मी होऊन सांगण्याची आवश्यकता नाही, या राज्यातल्या जनतेला माहिती आहे। सहकार खातं यांनी या कालखंडामध्ये कुठेही बघ्याची भूमिका घेतलेली नाही। हे साखर कारखाने जे विकले गेले ज्याचा उल्लेख आपण पहिल्यांदा केला, हे कारखाने बँकेने विकले आणि RBIच्या कायद्याप्रमाणे सर्फेसिंग ऍक्ट जो आहे, ज्याला आपण सिक्युरिटीज ऍक्ट म्हणतो आपण, त्याप्रमाणे त्यांनी ही कारखान्याची विक्री केली। ती विक्री करताना कुठेही सहकार खात्याला त्यांनी त्या संदर्भामध्ये चर्चेला पुढे आणलं नाही किंवा त्यांची संमती वगैरे घेतली नाही। कायदा असा आहे, आपल्याकडे सर्फेसिंग ऍक्ट झाला RBIने आणि त्याचा आधार घेऊन ज्या संस्थेचं कर्ज असेल त्याची ती विक्री डिस्पोज ऑफ करण्याची टेक्निकल कायदेशीर त्याची ती अधिकार असतो, त्या माध्यमातून हा निर्णय झाला। हे झाल्यानंतर अण्णा हजारे किंवा मेधा पाटकर किंवा राजू शेट्टी यांनी काल परवा आरोप केले। मी मागच्या 2 वर्षापूर्वीच या संदर्भामधले चौकशीचे आदेश दिलेले आहेत। आपल्या माहितीकरता सांगतो मी, त्या चौकशीचे काही रिपोर्ट्स आता येत आहेत, काही रिपोर्ट्स तयार होण्याच्या मार्गावर आहेत। मी आपल्याला सांगतो, एकदा हा सगळ्या चौकशीचा रिपोर्ट होऊ द्या। मी वारंवार सांगतो, याच्यामध्ये जर याच्यामध्ये काही चुकीचं, अनियमितपणानं गैरव्यवहार काय घडले असतील तर सहकार खात्यामध्ये जो कायदा आहे आणि ज्या कायद्यानं मला कारवाई करणं शक्य आहे ती कारवाई निश्चितपणानं केली जाईल। एक सांगतो मी, याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही। मुद्दा एवढाच आहे ह्याच्यामध्ये की ह्या चौकशीचा रिपोर्ट सगळा येऊ द्या आणि तो नाही, त्याच्यामध्ये अधिकारी नेमलेत। ह्या चौकशीमध्ये मी आपल्याकरता सांगतो 83 चालू आहे, काही ठिकाणची 88 चालू आहे,
काही ठिकाणी 78 चालू आहे. वाटलंच तर आम्ही तुम्हाला सगळ्या याद्या देऊ शकतो. याच्यामध्ये इन्क्वायरी सुरू झालेली आहे, पुढे सुरू झालेली पाटील आहे. सर, आक्षेप हाच आहे, तुम्ही न्यायालयीन चौकशीला काय घाबरताय? कारण ऐका, प्रश्न म्हणणं असा काय आहे, आहे, नाही, नाही. या 40 मान्य. कारखाने कुणाचे होते, याचे संचालक कोण कोण होते, हे विकत कोणी घेतलेले आहेत, ही इतकी बडी झेंडा आहे, ते सगळे राजकारणी आहेत, त्यांची चौकशी अधिकारी कसे करतील? तुम्ही न्यायालयीन चौकशीला काय घाबरताय? मला असं वाटतं की चौकशीच्या संदर्भामध्ये कुणी घाबरण्याचं काही कारण नाहीये. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये आम्ही ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्या कारखान्याच्या बँकेच्या संचालक मंडळाने जर असे चुकीचे निर्णय घेतले असतील तर त्या ठिकाणी कारवाई झालेल्या आहेत. एक, राज्य सहकारी बँकेवर आरबीआयने कारवाई केली. दुसरं, 8-10 जिल्हा मध्यवर्ती बँकांच्यावर कारवाई झाली. तिथं प्रशासक नेमले. प्रशासक नेमल्यानंतर त्या बँकेची आर्थिक परिस्थिती आज जर आपण बघितली तर सुधारली का नाही सुधारली एवढं मला सांगा तुम्ही. सहकार खातं नाही, एक मिनिट, सहकार खातं जर पूर्णपणे जर कोलमडलं असतं किंवा बघ्याची भूमिका घेत असतं तर आपण म्हणता तर ह्या संस्था पुन्हा ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्यात मलमपट्टी नाही येते. ऐका सर, तुम्ही आजारी पडल्यानंतर डॉक्टरची भूमिका बजावताय. मी मूळ ह्याच्याकडे येतो, हे आजारी का पडले मला सांगा. हे साखर कारखाने जेव्हा सहकारी वाटले गेले, खेरापतीप्रमाणे वाटले गेले, ऊस होता का, तो कारखाना व्हायबल आहे का, हे बघितलं गेलं का? हे कारखाने 40 कारखाने ज्या अडचणीत आले ते कशामुळे आले? तुम्हाला का निकड भासली? 2005 साली असं काय घडलं ते कळू द्या ना सरकारला, जनतेला कळू द्या ना. तुम्ही काय हे सगळे विक्रीला काढले? मला असं वाटतं ह्याची संपूर्णपणे माहिती जनतेला होणं सुद्धा आवश्यक आहे. बरोबर आहे ना मी म्हणते. आणि माहिती देण्यासाठी आणि या महाराष्ट्रामध्ये सहकारामध्ये आज लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहेत, शंका आहेत, काय आक्षेप आहेत, काय आरोप आहेत. शेवटी डेमोक्रेसी आहे, याच्यामध्ये लोकांच्या समोर जाणं गरजेचं आहे. हे सहकार मेळावे आम्ही त्यासाठीच घेतोय. सहकार मेळावे आम्ही कशासाठी घेतो की ही चळवळ जी आहे, आता आपण सांगितलं ह्या चळवळीला 100 वर्ष झाले. मी 2009ला सहकार मंत्री झालो. आता 2005ला निर्णय कसे झाले, 2000ला निर्णय कसे, माझ्या लक्षात ही 2 वर्षापूर्वी ही गोष्ट आली. माझ्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही दरवर्षी 31 मार्चला आम्ही ऑडिट रिपोर्ट सगळ्यांचे मागवतो त्यावेळेस काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या की या ठिकाणी बँकेने काही ठिकाणचे जे कारखाने विकलेले आहेत त्या संदर्भामधल्या काही तक्रारी पण प्राप्त झाल्या होत्या. काही कामगारांच्या तक्रारी होत्या, काही शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या, काही एनजीओच्या तक्रारी होत्या आणि त्याप्रमाणे आपण ही चौकशी आपण त्या माध्यमातून आपण सुरू केली. मला असं वाटतं की हे कारखाने बंद का पडले? 4-5 कारणं आहेत त्याची. ते पण कारणं आम्ही शोधली. पहिलं, चुकीचं मॅनेजमेंट, गलथान कारभार, गैरव्यवहार, काही ठिकाणी जाणून बुजून खरेदी करून भ्रष्टाचार केला, ही पण काही ठिकाणी घटना घडली. हा एक कारण आहे. दुसरं कारण असं आहे की दर 3 वर्षाला दुष्काळ पडतो. शेवटी ह्याला लागणारं रॉ मटेरियल हे ऊस आहे. का आता गेल्या वर्षी जवळजवळ 40 कारखाने बंद होते ऊसाभावी. या वर्षी 20% ऊसाचं उत्पादन कमी आहे. पुढच्या वर्षी 30% उत्पादन जास्त होईल. आता हे काय तुमच्या माझ्या हातात नाहीये. त्यामुळं रॉ मटेरियल उपलब्ध कमी होतं म्हणून काही ठिकाणी अडचण आली. बऱ्याच वेळा आता साखरेचे दर काय आहेत? आता मी आपल्याला सांगतो, आता साखर कारखानदारीमध्ये शॉर्ट मार्जिन व्हायला लागलं, चांगल्या कारखान्यात सुद्धा व्हायला लागलं. आता हा बिझनेस आहे. एक, दुसरी गोष्ट, ही चळवळ लोक चालवतात, सरकार नाही चालवत. सरकार म्हणून भूमिका तुम्ही नाही बजावू शकत. जेव्हा हे एका बाजूला ही पण टीका आमच्यावर झाली की सरकार गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करते. ही पण टीका आम्ही सहन केली ना. काय संबंध आहे सरकारचा आमच्या संस्थेवर कारवाई करायचा? काय संबंध आहे सहकार खात्याचा आमच्या संस्था बरखास्त करायचा? काय संबंध आहे सहकार खात्याचा आमच्यावर तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करता? म्हणजे तुम्ही हस्तक्षेप आमच्या कामकाजामध्ये करताय, हे सुद्धा आरोप आमच्यावरच झाले. म्हणजे काही झालं तर चांगलं झालं तर ते आम्ही केलं आणि वाईट झालं तर सहकार खातं बघ्याची भूमिका घेतं किंवा त्यांना पाठीशी घालतं, असं नाहीये ते. तुम्ही असं म्हणताय की 10,000 कोटीचा आकडा कुठं आला? जे आरोप घेतलेले आहेत, माणिक जाधव असतील, मेधा पाटकर असतील, अण्णा त्यांच्याकडे येतो आपण. त्यांचं असं म्हणणं आहे की एकतर 2200 कोटीची थक हमी सरकारने दिली होती, ज्याच्यावरती ही MSC बँकेनं कर्ज दिली. त्यानंतर कारखान्याच्या ज्या जमिनी असतात, प्रत्येक कारखान्याला साधारणतः 250-250 हेक्टर जमीन लागते. जेव्हा शेतकरी नाममात्र भावाने देतात, नंतर जेव्हा ऑक्शन होतो तेव्हा त्या जमिनीचा रेट तुम्हाला माहिती आहे किती असतो? 200-300 कोटी होतो. आक्षेप घेणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही 2200 कोटीची थक हमी कुठं गेली? या कारखान्याच्या जमीन विक्री, जे कारखाने सगळ्या बड्या धंद्याने घेतले त्याच्यामध्ये तो जमीन घोटाळा झालेला आहे. एक्साईज ड्युटीमध्ये तुम्ही सूट दिली, ऊस बिलात तुम्ही सूट दिली, परचेस टॅक्समध्ये तुम्ही सूट दिली. 10% शेतकऱ्याचं भांडवल असतं, 30% सरकारचं असतं, 10% केंद्र सरकारचं असतं. हे सगळे पैसे कुठे गेले? हा आकडा जो आहे तो आरोप घेणाऱ्यांचं म्हणणं आहे की हा आकडा 10,000 कोटीपेक्षा पण जास्त आहे.
मला असं वाटतं याच्यामध्ये आकडा किती हा विषय महत्त्वाचा नाही. त्यांनी वापरलेली जी सिस्टीम आहे, पद्धत आहे, ती पद्धत चुकीची आहे का बरोबर आहे हे इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे. एक भाग मी मान्य करतो ही मुद्दा तुमचा, की ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. सन्माननीय अण्णा हजारे साहेबांनी पण मला फोन करून सगळी माहिती विचारली. त्यानंतर मेधा पाटकरांचे पण माझं ह्या संदर्भामध्ये त्यांनी पण ही माहिती, राजू शेट्टी पण 2 वेळा माझ्याकडे ह्या संदर्भामध्ये आले होते. मुख्यमंत्र्यांकडे ज्यावेळेस हे शिष्टमंडळ भेटायला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या बाबतीतली आम्ही सखोल चौकशी करू आणि साधारणतः हे कारखाने कुणी विकले, हे कारखाने सरफेसिंग ऍक्ट प्रमाणे बँकेने विकले. नंबर 1, हे विकताना त्यांनी कोणती पद्धत अवलंबली, त्यांनी ह्याचं व्हॅल्युएशन काय केलेलं आहे, त्यांनी जमिनीचं व्हॅल्युएशन काय केलेलं आहे, त्यांनी प्लांट अँड मशिनरीचं व्हॅल्युएशन काय केलेलं आहे, त्यांनी तिथल्या देण्याच्या संदर्भामधलं व्हॅल्युएशन काय केलेलं आहे आणि काय केलं एक म्हणून ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. हे म्हणून एक मिनिट सांगतो तुम्हाला मी, तर मुद्द्यावर येतो मी. याच्या संदर्भामधली चौकशी करण्याकरता म्हणून 83 ची चौकशी सुरू झाली. 83 चौकशी आज नाही. AK चव्हाण नावाचे एक ऑफिसर आहेत, हे जवळजवळ 7-8 महिन्यापूर्वी त्यांनी 83 चौकशी सुरू केली. हा एक भाग झाला. दुसरा, आपण जे म्हणाला एक्साईजमध्ये कुठेही सवलत कोणाला दिलेली नाही. नंबर 1. नंबर 2, आता ज्या जमिनीचं व्हॅल्युएशन करण्यात आलं किंवा काय केलं, हा सगळा जो काय आता लोकांनी जो आक्षेप घेतलेला आहे, तर मला असं वाटतं हा रिपोर्ट येऊ द्या आणि ह्याच्यामधली स्पष्टता होईल ना. पण अजून त्याचा रिपोर्ट येण्याच्या अगोदर आपण एका फिक्स अमाऊंटवरती एवढीच रक्कम झाली होती अशा पद्धतीचे वेग आरोप करणं सुद्धा आकड्यानंतर म्हणून त्याचं सत्य बाहेर येऊ द्या. या 26 कंपन्यांची नावं येत आहेत, जे 40 कारखाने 26 कंपन्यांनी घेतलेले आहेत. दालमिया शुगर, तापडिया शुगर, गुरु टेक्नॉलॉजी, तुम्हाला माहिती आहे, आर्मस्ट्रॉंग मराठी भाषांतर भुजबळ करतात अनेक जण. कुठल्या कंपन्या आहेत या? खरोखर या सगळ्या कंपन्यांचा साखर क्षेत्राशी संबंध आहे का, अनुभव आहे का? या विकत घेणाऱ्या जे 40 कारखाने विकत घेतलेले आहेत त्याचे ओनर कोण आहेत? एक तर असं आहे की या संदर्भामधली आता चौकशी चालू आहे. नंबर 1. ऐकून घ्या माझं. बघा असं आहे, आता मी पण जबाबदारीने बोलतो ना, शेवटी ह्या खात्याचा मंत्री म्हणून एक सांगतो तुम्हाला मी. आता ह्या सगळ्या ज्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आहेत, आपल्याकडे आता कंपनी लॉज ऍक्ट प्रमाणे आपल्याला वेबसाईटवरती सगळ्या कंपनीच्या ओनरची नावं आपल्याला दिसतात. एक, कोणतीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी जर रजिस्टर झाली अंडर कंपनी ऍक्ट, तो ऍक्ट काय महाराष्ट्र सरकारचा नाही, तो ऍक्ट केंद्र सरकारचा आहे. त्या ऍक्ट प्रमाणे ह्या सगळ्या कंपनीचे जे ओनर असतील कोणी, त्याच्यामध्ये कोणाची इक्विटी आहे, कोणाची, ते सांगतो तुम्हाला. ऐकून घ्या. त्यामुळे या संदर्भामधली नावं ही सगळी आहेत त्या वेबसाईटवरती. ती नावं त्या यादीमध्ये आहेत सगळी. आता ती कोणाकोणाची नावं आहेत ही निश्चितपणाने आपल्याला त्या वेबसाईटवर दिसेल ना, सांगतो तुम्हाला. सर, दुसरा एक आरोप होतोय याच्यामध्ये, गंभीर आरोप होतोय की तुमच्या सगळ्यांची एकजूट झाली, तुमच्या सगळ्यांची म्हणजे राजकीय सगळ्या लोकांनी वाटून घेतले. अजित पवारांच्या नावावरती 6 कारखाने आहेत, मग एकनाथ खडसेंना दिला, मग गडकरींना दिला, मिलीभगत झाली म्हणून आता तेरी बी चूप मेरी बी चूप. हे खरं आहे का? आणि दुसरी गोष्ट, माणिक जाधवांचा असा लेखी आरोप आहे की या सगळ्यामध्ये सहकार मंत्री म्हणून तुम्हालाही मलिदा मिळालेली. काय म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी वाटून घेतलं का, संगनमताने केलं का? एक असं आहे, कोणते आरोप करताना त्याला काहीतरी पुरावे पाहिजे. मी आपल्याकरता माहिती करता सांगू इच्छितो, या साखर विक्रीच्या कारखानदारीच्या व्यवहारामध्ये सहकार मंत्री म्हणून माझा काडीचाही संबंध नाही. काही रोल नाही तुमचा. एक, कारण हे कारखान्याच्या विक्रीचे व्यवहार हे बँकेच्या स्तरावर झालेले, सरकारच्या स्तरावर नाहीत. नंबर 1. नंबर 2, मी सहकार मंत्री म्हणून या मिलीभगतमध्ये किंवा मी कुठं एखादा कारखाना मी बंद पडलेला मी घेतलाय तो खाजगीमध्ये केलाय अशी वस्तुस्थिती कुठेही नाही. असेल तर कोणी सिद्ध करून दाखव. एक, त्यामुळे या सगळ्या विक्रीच्या संदर्भातला माझा सहकार मंत्री म्हणून आणि व्यक्तिशः म्हणून माझा कुठेही संबंध नाही आणि कुठेही माझा काडीचाही संबंध नाही. ऐकून घ्या. आता इतरांचा संबंध आहे का नाही हे चौकशीच्या माध्यमातून पुढे येईल. मी तेच तुम्हाला सांगतो. मी आणि ह्याच्यामध्ये मिलीभगतचा काय विषय, जे कोणी ह्याच्यामध्ये दोषी असतील, मी पुन्हा सांगतो, जे कोणी ह्याच्यामध्ये दोषी असतील, रिपोर्ट आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या संदर्भामध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. मला काय म्हणायचं, एवढे जर तुमचे आरोप होत असतील गंभीर, तुम्ही आबरू नुकसानीचा खटला पण दाखल करत नाही यांच्यावरती, हे जे तुमची बदनामी करतायत. तुम्ही काय म्हणताय, टार्गेट केलं जातं, दूध पाणी का पाणी होऊ जातं. दुसरीकडे तुम्ही न्यायालयीन चौकशी पण करत नाही. सत्य कसं येणार? एक मिनिट असेल, दूध पाणी का पाणी कसं? बघा, कुणी आरोप केल्यापेक्षा आणि कुणी म्हणल्यापेक्षा जनतेला ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणाने माहीत असतात. एक, मला असं वाटतं की या संदर्भामध्ये जर माझ्यावर कोणाला आरोप करायचे असतील, कोणी करत असेल त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं. एक, आणि जर माझ्यावर अशा प्रकारचे जर कोणी चुकीचे आरोप करत असतील तर त्या संदर्भात मी माझी व्यक्तिगत भूमिका घेईल. काय घ्यायची? तुम्ही कारवाई करणार? घेणार, मी माझी भूमिका घेणार व्यक्तिगत. याला जोडूनच एक प्रश्न करणार, अजून तुमच्या
तुम्ही स्वतः नाही, परंतु तुमच्या पत्नीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये वैराग बार्शी जवळ कारखाना घेतला, अशी पण पेपरबाजी सुरू आहे. म्हणजे मला सहकार कायद्यात माहित नाही, कायद्याने असं करता येतं का की सहकार मंत्र्यांच्या कुटुंबियांना, पण नैतिकदृष्ट्या ही चूक नाही का? त्याचा एक मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की बार्शीला ही गोष्ट खरी आहे की आमच्या कुटुंबातल्या आणि इतर काही शेतकऱ्यांनी एकत्रितपणाने येऊन एक खाजगी साखर कारखाना काढलेला, तो कुठला घेतलेला नाही. नंबर 1, 18,000 शेतकऱ्यांनी, बार्शीच्या परिसरामधल्या 18,000 शेतकऱ्यांनी प्रत्येकी 10,000 रुपयाचा शेअर्स त्या कारखान्यामध्ये घेतलेला आहे. एक, आणि तो कारखाना तिथं प्रायव्हेट कारखाना, नवीन कारखाना उभा केलेला आहे. तो काय जुना कुठल्या कमी किमतीत, काडीमूळ किमतीत किंवा कुठली सरकारची जमीन असं काही घेतलेलं नाही. एक, आणि त्या कारखान्यामध्ये मी काय कुठल्या संचालक मंडळामध्ये नाही. त्यामुळं तिथं 18,000 शेतकरी, आणि 3 वर्ष झालं त्या भागामध्ये आम्ही कारखाना चालवतोय. तो कारखाना कसा चालतो आणि त्या कारखान्यामध्ये कुणाचं हित साधलं जातं हे मला विचारण्यापेक्षा त्या 3 तालुक्यामध्ये जे 18,000 शेतकरी जे आहेत, मला वाटतं त्या 18,000 शेतकऱ्यांना जर आपण विचारलं तर ह्याचं उत्तर मी सांगण्यापेक्षा तुम्हाला ते शेतकरी उत्तर देतील. तुम्ही सगळे सहकार क्षेत्रामध्ये आहात, तुमच्या सगळ्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे, बरोबर आहे. पण एवढं खाजगीकरणाची आवड तुम्हाला सगळ्यांना का निर्माण झाली? तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही स्वतः नाही पण तुमचे कुटुंबीय, अनेक लोक आम्ही ऐकतोय सगळ्यांचे खाजगी कारखाने आहेत. खाजगीकरण कोणी आणलं? खाजगीकरण काय राज्य सरकारने आणलं? ग्लोबलायझेशनमध्ये 2006ला खाजगीकरणाचा निर्णय झाला. 3 वर्ष या महाराष्ट्रामध्ये आम्ही साखर कारखानदारीला खाजगीला परवानगी दिली नाही. मी दिली नाही परवानगी, आपल्या माहिती करता सांगतो. उच्च न्यायालयाचे आदेश झाले. 11 केसेसमध्ये माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिले. औरंगाबाद उच्च न्यायालयाचे 6 आदेश झाले आणि मुंबई उच्च न्यायालयाचे 5 आदेश झाले. नागपूर उच्च न्यायालयाचे 2 आदेश झाले. याचे वाटले तर मी तुम्हाला तारखा आणि उच्च न्यायालयाचे आदेश देतो तुम्हाला. आता उच्च न्यायालयाने जर साखर कारखानदारी खाजगीमध्ये काढण्यासाठी सरकार त्यांना अडवू शकत नाही अशी भूमिका घेतल्यानंतर याच्यामध्ये जर खाजगी कारखाना कोणी काढला असेल तर त्याचा दोष तुम्ही आम्हाला कसा देणार सरकार म्हणून? नाही, समजून घ्या ना तुम्ही. वाटलं तर ह्याच्यावर पण डिबेट होण्याची गरज आहे. खाजगीकरण आता हे ग्लोबलायझेशन झालं म्हणजे खाजगी कारखाने हे सरकारच्या मुळावरती येत नाही तुम्हाला ऐकून. नाही, असं आहे बघा, आता स्पर्धा आहे. पूर्वी एक काळ असा होता की फक्त जिल्हा बँकेच काम करायचे, आता राष्ट्रीयकृत बँक आले, स्पर्धा झाली. पूर्वी फक्त कॉटन मॉनोपॉलीज होती आपली कापूस खरेदीची, ती आपण बदल करून आता अनेकांना परवानगी दिल्या, स्पर्धा निर्माण झाली. फायदा कोणाचा झाला? शेतकऱ्याचा झाला. एक स्पर्धेचं युग ऐकून, हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेमध्ये, ह्या ग्लोबलायझेशनमध्ये काय कायदे असे आहेत? आता घटना दुरुस्ती आणली. आता घटना दुरुस्ती कुणी आणली? केंद्र सरकारने आणली. 349 खासदारांनी हे बिल पास केलं. आता घटना दुरुस्तीप्रमाणे या देशातला कोणत्याही नागरिकाला कोणतीही सहकारी संस्था स्थापन करण्याचा घटनेनं अधिकार दिलाय, तुम्हाला सांगतो. आता हे असे ज्यावेळेस कायदे होतात, असे ज्यावेळेस निर्णय होतात, काही उच्च न्यायालयाचे निर्णय होतात, आणि हा सगळा दोष सहकार खात्यावर. शेवटचा प्रश्न, 60 कारखान्यांची विक्री थांबवली हे तरी खरं आहे का? कारण एकीकडे बँक बनते. 60 नाही 30 कारखाने आहेत. पण मी आपल्याला सांगतो, आकडेवारी थोडीशी एकदा स्पष्ट होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये 202 सहकारी कारखाने नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये 160 सहकारी साखर कारखाने, त्यापैकी 32 कारखान्यांची विक्री झालेली आहे. आणि आता 18 ते 20 कारखाने आता बंद पडलेले आहेत. त्याच्या संदर्भामध्ये बँकेने विक्री करू नये, खाजगीला देऊ नये, आणि हे 22 कारखाने सहकारातल्याच कारखान्यांना चालवायला द्यावेत दीर्घकाळाच्या, असा प्रकारचा फॉर्म्युला मीच तयार केला. बँकेने जरी नाकारला असला तरी शेवटी बँकच्या वर सरकार आहे. मी आपल्या माहिती करता सांगतो, मी कॅबिनेट डिसिजन आहे हा, गव्हर्नमेंटच्या डायरेक्शन्स आहेत. बँकेने जरी आम्हाला कळवलं असलं की आम्ही हे करू शकत नाही म्हणून, त्याच्यावर पुन्हा वेगळी मीटिंग होणार आहे. मी आपल्याला सांगतो, जर लोकांचा सहकारावर विश्वास नसता तर मला पण तुम्हाला काय आकडेवारी सांगायची, हे या माध्यमातून लोकांना कळलं पाहिजे. 31 मार्चला या राज्यामध्ये 25,000 कोटी रुपयाचं डिपॉझिट सहकारामध्ये का वाढलं? कोणाचे पैसे आले? म्हणजे एवढं होऊन सुद्धा आजही लोकांना माहिती आहे की सहकारी शक्ती आहे आणि ही टिकवायची आपल्याला सांगतो. आपण बघितलं, सहकार मंत्र्यांनी सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की काही मुठभर संचालक यांच्यामुळे हे कारखाने अडचणीत आलेले आहेत. संपूर्ण सहकार खात्याला जबाबदार नाही आहे. चौकशी सुरू आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल. जे कारखाने अडचणीत आलेले आहेत ते कुणामुळे आले त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि उरलेले कारखाने अडचणीत येऊ नयेत यासाठी सुद्धा
सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत.